सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून पद्मावती संस्थेनं ग्रामीण भागात उल्लेखनीय प्रगती साधली. प्रकाश हुक्केरी यांचं प्रतिपादन. बेडकिहाळ चिकोडी तालुक्यात पूर्वीपासून धर्मनगरी म्हणून ओळखण्यात येत असलेल्या शमनेवाडी गावातील सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या श्री पद्मावती विविध उद्देशगळ संस्थेची प्रगती उल्लेखनीय असून संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आपलेसं असं पद्मावती रजत महोत्सव सभाभवन लोकार्पण सोहळा आयोजित करून श्री पद्मावतीची चांदीची मूर्ती सभासदांना भेट देऊन संस्थेच्या सभासदांचं हित जोपासले. विशेष म्हणजे मतदारसंघाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्या कामाची धर्मनगरी शमनेवाडी येथूनच करण्यात येत आहे. कर्नाटक शासनाच्या 5 गॅरंटी योजना सर्वसामान्य नागरिकांना आधारच ठरल्यात असं मत विधान परिषद सदस्य कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केलं. ते सोमवार दिनांक 24 रोजी शमनेवाडीतील श्री पद्मावती अल्पसंख्यातर विविध उद्देशगळ सहकारी संघाच्या 25व्या रौप्य महोत्सव समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. परमपूज्य देवेंद्र कीर्ती भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी होंबूस व परमपूज्य स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी नवग्रह तीर्थवरून व परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू स्वामीजी उत्तराधिकारी चिंचणी मठ यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून आमदार गणेश हुक्केरी हे उपस्थित होते. तर माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या मंगलाचरणाने व स्वागत गीताने झाली. स्वामीजी व उपस्थित मान्यवरांना वाद्यांच्या गजरात व्यासपीठावर आणण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांनी करून संस्थेच्या 25 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या वतीनं स्वामीजींच्या सह उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर सुसज्ज असं निर्माण करण्यात आलेल्या श्री पद्मावती रजत महोत्सव सभागृहाचं उद्घाटन आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आलं. तर युवा नेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले, इंद्रजित पाटील संस्थेचे अध्यक्ष व संचालक यांच्या हस्ते रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना श्री पद्मावतीची स्मृती भेटवस्तू वितरित करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित स्वामीजींनी ग्रामीण भागात पद्मावती संस्थेने महिलांच्यासाठी व सभासदांसाठी साधलेली प्रगती पाहून गौरव व्यक्त केला. उद्घाटक आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की शमनेवाडी येथील नागरिकांनी आवश्यक ती जागा उपलब्ध करून दिल्यास सर्वसामान्य मुलांच्यासाठी शिक्षण सुविधा, हॉस्पिटल, क्रीडांगण करण्यासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मीबाई चौगुले, बासगोंडा पाटील, आरवी हालपणावर, बाबासाहेब खोत, बाळासाहेब पाटील, शीतल शिरगुप्पे, तात्यासाहेब खोत, दीपक खोत, सचिन खोत यासह शमनेवाडी परिसरातील संघ संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे संचालक, कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वर्धमान शिरगणवर यांनी केलं तर उदयकुमार तापकिरे यांनी आभार मानले.